नमस्कार. आपल्या मंथनच्या सराव पेपरच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा. इयत्ता दुसरीसाठी हा मराठीचा सराव पेपर एकूण 40 प्रश्नांचा, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असा 80 मार्काचा पेपर तयार केलेला होता. तर आज ह्या पेपरचा रिव्ह्यू आपण बघणार आहे. मराठीचा पेपर जनरली मुलांना सोपा जातो, पण मार्क तेवढे पडत नाहीत, कारण मुलं सोपा आहे याच्यात खूप छोट्या छोट्या चुका करतात आणि नंतर त्यांना कळल्यावरती वाटतं की अरे मला हे येत होतं तरी सुद्धा मी चुकीचं सोडवलेलं आहे. म्हणून मराठीच्या पेपरमध्ये पहिलीच्या मुलांचं वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर वाचन चांगलं असेल तर आणि तरच मुलांना पेपर हा वाचून सोडवता येणार आहे. त्यामुळं पालकांनी मुलांना आधी वाचनाची सवय लावा. असं नाही की मी शेजारी बसतो, मुलाला वाचून दाखवतो आणि मग मूल मला उत्तर सांगतं आणि गोल करतं. तशा प्रकारच्या सरावाचा काहीही उपयोग नाही. मुलांनी स्वतः वाचलं पाहिजे. तुम्ही शेजारी बसला तरी मुलांना स्वतः वाचायला लावा आणि मग त्याचं प्रश्न वाचून तो उत्तर त्याचं शोधायला सांगायचंय. चला बघूया. पहिल्यांदा तर उतारा वाचन असतं. उतारा काय आहे? रुचिरा रोज सकाळी शाळेत जाते. रस्त्यात तिला खूप पक्षी दिसतात. ती त्यांच्या आवाजाकडे लक्ष देते आणि आनंदाने शाळेकडे चालत जाते. मग प्रश्न ह्याच्यावरतीच आहेत. रुचिरा कधी शाळेत जाते? रुचिरा रोज सकाळी शाळेत जाते. पर्याय क्रमांक 2. रस्त्यात तिला काय दिसते? रस्त्यात तिला खूप पक्षी दिसतात. रुचिरा कशाकडे लक्ष देते? आवाजांकडे. रुचिरा त्यांच्या आवाजांकडे, कुणाच्या आवाजाकडे? पक्ष्यांच्या आवाजाकडे लक्ष देते. खूप सोपे सोपे प्रश्न आहेत, पण मुलांचं वाचन कमी पडतं, त्यामुळे त्यांना प्रश्नाचं उत्तर कशात शोधायचं हेच कळत नाही. किंवा मुलं आम्हाला विचारतात की ह्याचं उत्तर कुठं आहे, ह्याचं उत्तर काय लिहायचं, कारण त्यांना हेच समजत नाही की उतारा वाचून मग प्रश्नाचं उत्तर त्या उतारामधून शोधायचं असतं. त्यामुळे पहिलीच्या मुलांसाठी उतारा वाचन पालकांनी एकतर गोष्टी वाचायला द्याव्यात किंवा भरपूर नवनीतची सुद्धा पुस्तकं उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये छान छान गोष्टी वगैरे आहेत आणि त्याच्या खाली त्या गोष्ट झाल्यानंतर त्याच्या खाली प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत की जे प्रश्न वाचून मुलं उत्तरं देऊ शकतात. तर अशा गोष्टींची पुस्तकं मिळाली तर ती पालकांनी घ्यावी आणि मुलांना ती रोज वाचायला सांगावी. त्यानंतर कविता सेम. चिवताई चिवताई ये ना लवकर येथे, दाण्याचं मोती घेऊन बसना माझ्या येथे. कवितेत कोणाला बोलवलंय? चिवताईला बोलवलंय. चिवताई चिवताई म्हणतोय ना, म्हणजे चिवताईला बोलवलंय. चिवताईला काय दिले आहे? दानाचं मोती. मग काय दिले आहे? मोती दिले आहे. त्यानंतर संवाद. सुरुवातीला आम्ही छोटे छोटे संवाद घेतलेत, पण इतके छोटे संवाद नसतात, मोठे संवाद असतात. ते मुलांना थोडंसं कन्फ्युजिंग वाटतात. हळूहळू मोठे संवाद सुद्धा तयार करणार आहे आम्ही सराव पेपरमध्ये. संवाद कुणाच्यात झालाय? आई आणि रोहन. आई काय विचारते? कुठं जाणार आहेस? रोहन म्हणतो मी मैदानात खेळायला जातो. मग रोहन कुठे जात आहे? मैदानात खेळायला. म्हणून पर्याय क्रमांक 3. संवादात मी हा शब्द कोणासाठी वापरला आहे? मी हा शब्द रोहनसाठी वापरलेला आहे. ठीक आहे. आता हे आपण कविता आणि उतारा वाचनच बघतोय, म्हणून दुसरा जो पेपर आहे उतारा वाचन त्यातलं सुद्धा आपण लगेचच बघूया. उतार्यावर आधारित प्रश्न. उतारा काय आहे? चिंगी एक चिमणी आहे, ती झाडावर घरटे करते, तिला धान्य खायला खूप आवडते. सकाळी चिंगी सकाळी गाणी गाते. मग चिंगी कोण आहे? चिंगी एक चिमणी आहे. चिंगी कुठे घरटे करते? आता मुलांना हे जनरली माहीत असतं की घरटं कुठं करतात? झाडावर. म्हणून झाडावर. पुढचा संवाद. आई मला खेळायला जायचं आहे, रोहन म्हणाला. संवादामध्ये मुलांना कोण कुणाला म्हणाले, संवादामध्ये किती जण आहेत हे कळालं पाहिजे. मग ह्या संवादामध्ये किती जण आहेत? आई, रोहन. आई म्हणाली हो, पण आधी होमवर्क कर. रोहन म्हणाला ठीक आहे करतो. म्हणजे आई आणि रोहन ह्या दोघांच्या मध्ये संवाद झालेला आहे. मग प्रश्न आलेला आहे, हा संवाद कोणामध्ये झाला?
रोहन मित्र, रोहन आई, रोहन शिक्षक, 2 मुलांमध्ये. तर आई आणि रोहन यांच्यामध्ये झालेला आहे. आपल्याला सोपं वाटतं पण मुलांचे ह्याच्यामध्ये मार्क जातात, गेलेले आहेत मुलांचे मार्क. ज्या मुलांच्या वाचनाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ह्या छोट्या छोट्या चुका केलेल्या आहेत. म्हणून वाचन मुलांचं वाढवा, म्हणजे मुलांना हे उतारा वाचन संवादावर आधारित प्रश्न व्यवस्थित सोडवायला येतात. चौथा प्रश्न काय आहे? आई काय म्हणाली? खेळू नको, आधी होमवर्क कर, मी येते की झोप? आई काय म्हणाली? आधी होमवर्क कर. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आता पुढचं बघा, हा खूप सोपा आहे. क अधिक म अधिक ळ मिळून कोणता शब्द तयार होतो? कमळ. गरमचा विरुद्धार्थी शब्द कोणता? गरमचा विरुद्धार्थी थंड. पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर आहे, त्यामुळे 1 बरोबर आहे. मांजर ह्या शब्दाचे लिंग कोणते? तो मांजर म्हणतो का? पुल्लिंगमध्ये तो असतो म्हणून नाही. स्त्रीलिंग ती मांजर म्हणतो का? नाही. मग ते मांजर. आपण शक्यतो प्राण्यांसाठी नपुसकलिंग वापरतो, त्यामुळं ते मांजर म्हणजेच नपुसकलिंग हा पर्याय बरोबर आहे. रिकामी जागा भरा. बा टिंब टिंब ली. ळ येतं का इथं? नाही. ग येतं का? नाही. प येतं का? नाही. हु. बाहुली. म्हणून हा पर्याय शेवटचा 4 बरोबर आहे. अनेक वचनी मागे एक मी व्हिडिओ केला होता, अनेक वचन कसं मुलांना लिहायला लावायचं. बऱ्याच मुलांना अनेक वचन शब्द कोणता आणि खाली दिल्यानंतर कळतच नाही की अनेक वचन. त्यांना असं सवय असते की इथं एक दिलेला असतो आणि त्याचं अनेक वचन खाली शोधायचं. तर ह्यातलाच अनेक वचनी शब्द आपल्याला शोधायचा असल्यावर मुलगा, मुलगा अनेक वचन मुले होतं, म्हणजे मुलगा हे अनेक वचन नाही, एक वचन आहे. फूल फुले होतं, म्हणजे फूल हे एक वचन आहे. पुस्तक पुस्तके, म्हणजे पुस्तके हे अनेक वचन आहे, म्हणून पुस्तके हा पर्याय बरोबर आहे अनेक वचनी. परत खाली काय आहे? चुकीची जोडी कोणती? गाय दूध देते, बरोबर. झाड सावली देतं, बरोबर. सूर्यप्रकाश देतो, बरोबर. मासा उडतो, नाही, चूक. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही चुकीची जोडी आहे. ह्याच्यामध्ये सोपं आहे, पण जर मुलांनी प्रश्न व्यवस्थित वाचला नाही, मला येतंय करत, तर मुलांचं ह्याच्यामध्ये सुद्धा चुकतं, कारण चुकीची जोडी विचारली, बरोबर जोडी विचारलेली नाही. गोड चव कोणाची असते? साखर. चिन्ह, पूर्णविरामाचं चिन्ह कोणतं? बरोबर, हे पूर्णविरामाचं, वाक्य पूर्ण झाल्यानंतर जे देतो ते पूर्णविरामाचं चिन्ह असतं. खालीलपैकी कोण उडते? गाडी उडते, नाही. चिमणी उडते, बरोबर. म्हणून चिमणी हा पर्याय बरोबर. आता आपण सगळे प्रश्न न बघता जे प्रश्न मुलांचे चुकलेले आहेत त्याच्यावरती थोडंसं भर देऊया. हा प्रश्न मुलांचा चुकलेला होता. खालीलपैकी मराठी महिन्याचे नाव कोणते? ह्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं, इंग्रजी महिने कोणते आणि मराठी महिने कोणते हे मुलांना क्लिअर पाहिजे. मुलांना इंग्रजी महिने हेच माहीत असतात आणि हेच इंग्रजी महिने मी मराठीमध्ये लिहिला जानेवारी की तो झाला माझा मराठी महिना, असं मुलांचा समज असतो. तुमच्या मुलांना सुद्धा विचारून बघा की मराठी महिना कोणता, तर जानेवारी जर मराठीमध्ये लिहिला तर तो माझा मराठी महिना असं त्यांना वाटतं. त्यामुळं ह्याच्यामध्ये बऱ्याच मुलांच्या चुका झालेल्या आहेत. तर मुलांना ओळख करून द्या आपल्या मराठी महिन्याची. चैत्र, वैशाख हे मुलांना मंथनच्या वेळी शिकवलं गेलं पाहिजे. त्यामुळं मराठी महिने जर माहीत असतील तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष. आणि ह्याच्यामध्ये हा तरी सोपा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये प्रश्न येताना अवघड येतात की वैशाख नंतर कोणता महिना येतो, ज्येष्ठच्या आधी कोणता महिना येतो, असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणून सिक्वेन्स वाईज मुलांना पूर्ण मराठी महिने यायला हवेत. म्हणून मराठी महिन्याचं नाव कोणतं? वैशाख. आठवड्यातला पहिला वार कोणता? सोमवार.
त्यानंतर वर्षात किती ऋतू असतात? ऋतू माहीत पाहिजेत मुलांना. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 ऋतू मेन महत्त्वाचे असतात. हे मुलांना माहीत पाहिजेत. त्यानंतर ह्या प्रश्नामध्ये मुलांची खूप गडबड झाली. पाऊस कोणत्या ऋतूमध्ये पडतो? मुलांना काय माहीत असतं? पावसाळा. बरोबर. पण इथं उत्तरामध्ये पावसाळा न घेता वर्षा ऋतू लिहिलं होतं. त्यामुळं मुलांना काही समजलं नाही आणि मुलांचं ह्याच्यामध्ये सगळ्या मुलांचे मार्क ह्या एका प्रश्नामध्ये गेलेले. म्हणजे ज्यांचं सगळं बरोबर आहे त्यांचा सुद्धा हा एकच प्रश्न चुकलेला आहे. कारण पाऊस म्हणजे वर्षा हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. जरी समानार्थी शब्दमध्ये हा आहे पाऊस, वर्षा, तरीसुद्धा वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हे माहीत नाही. त्यामुळं पाऊस हा कोणत्या ऋतूमध्ये पडतो? वर्षा ऋतूमध्ये पडतो. बाकीचे सगळे प्रश्न सोपे आहेत, त्यामुळे मुलांनी ते व्यवस्थित सोडवलेले आहेत. आता इथे एक प्रश्न आहे लिंगवाचक. गुराखी या शब्दाचा लिंग निवडा. शब्दाचे लिंग ओळखा पाहिजे. गुराखी हा शब्द, गुराखी काय होतो? तो गुराखी. ज्या वेळी लिंग विचारले जाईल तेव्हा त्या शब्दाला तो, ती, ते हे लावून बघायचं. मग तो गुराखी होतो का? होतो, म्हणून पुल्लिंग. जर तिथं ती होत असेल तर ती लावायचं. राणी कोणते लिंग? ती राणी, म्हणून स्त्रीलिंग. इथं पण मुलगा, खूप सोपा प्रश्न आहे पण मुलं ह्याच्यामध्ये चुकतात. मुलगाचं अनेक वचन काय? तर बरेच मुलं मुलगे असं लिहितात आणि ह्याच्यामध्ये चूक काय होते? कारण आपण जी बोलीभाषा वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा काही जण बोलताना मुलगे असं बोललं जातं. तर नाही, मुलगाचं अनेक वचन मुले असं होतं. त्यामुळे मुलगाचं अनेक वचन मुले, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चिन्ह. प्रश्नार्थक वाक्यात कोणते चिन्ह वापरतात? प्रश्नचिन्ह. वा किती छान हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? प्रश्नार्थक आहे, उद्गारार्थक आहे, आज्ञार्थक आहे, विधानार्थक आहे. हा दुसरीचा प्रश्न आहे, पेपर आहे, त्यामुळं हे पहिलीच्या ह्याच्यामध्ये एवढी वाक्य नाही आहे. त्यांना फक्त चिन्हांची ओळख आहे, विरामचिन्हांची. तर ह्याच्यामध्ये कोणता आहे? तर उद्गारवाचक आहे चिन्ह आणि वाक्य सुद्धा उद्गारार्थक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. त्यानंतर दुसरीच्या मुलांना क्रियापद, नाम, विशेषण, सर्वनाम हे सुद्धा आहे. त्याचा एक प्रश्न आहे आपण घातलेला, आकाश निळे आहे. यामध्ये निळे हा शब्द कोणता? तर निळे हा आकाशाचं विशेष करतोय, विशेष सांगतोय, म्हणून निळे हे काय आहे? विशेषण आहे. त्यानंतर योग्य शब्द निवडा. मला टिंबटिंब खायला आवडतात. आता खायला आवडतात, आवडतात हा शब्द अनेकवचनी आहे, म्हणून अनेकवचनी आपल्याला इथं शब्द निवडायचा आहे आंबे. मला आंबे खायला आवडतात. जर एकच वचन असतं तर आवडतो आलं असतं, म्हणून इथं अनेकवचनी आंबे हा शब्द निवडायचा आहे.